आज सध्या सावध होण्याची गरज आहे. मायबापांना माझी एवढीच विनंती आहे, आपल्या लेकरांना सांभाळा. आपले लेकरं ज्या शाळेत शिकतात त्या शाळेतल्या मास्तराशी, त्या शाळेतल्या शिक्षकाशी संपर्क ठेवा. आपली मुलं ज्या शाळेतून वाहनातून येतात त्या वाहनावाल्याचा संपर्क ठेवा. शाळेतून घरापर्यंत आपलं लेकरू कसं सुरक्षित येईल याची जबाबदारी स्वतः आपल्याला घ्यायची. कोण्या प्रशासनाकडे किंवा कोण्या व्यक्तीकडे ती जबाबदारी ढकलायची नाही. कारण आतापर्यंत जेवढी प्रकरणं झाली तेवढ्या प्रकरणामध्ये न्याय हा उशिराच मिळाला. आपण न्यायाची अपेक्षा करण्यापेक्षा आपण सक्षम कसे राहू या गोष्टीने विचार करणं खूप गरजेचं आहे. आपल्या लेकरांना सांभाळा. आपल्या लेकरांवरती वैयक्तिक लक्ष घाला. शाळेतल्या शिक्षकाशी संपर्कात राहा. आपलं लेकरू कोणत्या वेळेमध्ये घरी येतं, कोणत्या वेळेमध्ये खेळायला जातं याच्यावर आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. आणि नक्कीची काळाची गरज झालेली आहे. खेड्यागावात जर अशी परिस्थिती होत असेल मंडळी तर भयंकर आहे. मग आता शहरं कशी सुरक्षित राहतील? शहरामध्ये सुद्धा अशा गोष्टी घडतील. तर माझी कळकळीची विनंती आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, सगळ्यांनाच मुली आहेत, पण सावध होणं गरजेचं आहे. आपण आपल्या मुलींकडे योग्य पद्धतीने लक्ष घालणं गरजेचं आहे. थोडा वेळ काढा, कामातून वेळ काढा आणि मुलीची आस्तेवाईकपणे चौकशी करा, विचारपूस करा. काही दबाव आहे का, सगळ्या गोष्टी अगदी उघडपणे फ्रेंडली आपल्या मुलीच्या सोबत फ्रेंडली मित्रासारखं राहा आणि सुरक्षित राहा. आणि मालेगावमध्ये जे प्रकरण झालं आहे ना, त्या प्रकरणाचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. त्या नराधमाला फाशीच व्हायला पाहिजे. परंतु असे काही लोक आजही आपल्या समाजामध्ये आहेत, त्यांना सबक म्हणून आपण त्या नराधमाला फाशी व्हावी याच्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. आज ही घटना मालेगावमध्ये घडली, उद्या कुठेही घडू शकते. त्याच्यामुळे सावध राहा आणि नक्कीच सतर्क राहा. आपल्या लेकराची काळजी आता आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे. नक्की तुम्ही काळजी घ्यावी मला अपेक्षा आहे आणि आपल्या लेकरावर लक्ष द्या.